पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृप। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आता आपण अभ्यास करीत आहोत। कामद्याश्चित्तगा दृश्यः तत् साक्षित्वेन चेतनम ध्यायेत दृश्यान विद्धोयम समाधीहि सविकल्पकः, असा हा 24व्या क्रमांकाचा श्लोक आहे। समाधीचे जे प्रमुख 2 प्रकार इथे सांगितलेले आहेत, एक म्हणजे सविकल्प आणि दुसरी म्हणजे निर्विकल्प। तर सविकल्प समाधीचे जे 2 पुन्हा भाग पडतात, त्यातला पहिला भाग जो आहे तो दृश्य अनुविद आणि दुसरा जो आहे तो शब्दानुविद, असे 2 भाग आहेत। त्यातील दृश्यानुविद या समाधीचा विचार या 24व्या श्लोकामध्ये आहे। त्यातील पहिल्या चरणाचा आपण विचार करीत होतो। पहिल्या चरणामध्ये कामादी ज्या वृत्ती आहेत या सर्व वृत्ती दृश्य आहेत असा आपण विचार केलेला आहे। दृश्य पदार्थ जो आहे हा कुठपासून सुरू करावा असा मोठा प्रश्न येऊ शकतो। तर दृश्य पदार्थ कामादी वृत्तीपासून इथे एकदमच करायला सांगितलेलं दिसतं, पण तरी सुद्धा आपण त्याच्या पुढे असलेले जे दृश्य पदार्थ आहे त्यांचाही विचार केलेला आहे। म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे 5 विषय जे आपल्याला दृश्य होतात, या 5 विषयांचा आपण विचार दृश्य म्हणून केलेलाच आहे। परंतु तिकडे लक्ष न देता किंवा त्याचा इथे विचार मांडलेला नाही, म्हणजे याचा अर्थ तो अभ्यास पूर्ण एखाद्याने केला तर त्याला या अभ्यासाकडे येता येईल। तो अभ्यास कसा करावा याचा काही इथे अभ्यास दिसत नसल्यामुळे आपण त्यावर एवढा काही आता विचार करणार नाही। मागे आपण त्यावर विचार केलेला आहे। या ग्रंथामध्ये सुरुवातीला मात्र जे श्लोक येऊन गेले त्या श्लोकांच्या द्वारे सुद्धा आपण त्यावर विचार खरं तर केलेलाच आहे। म्हणून आपल्या या चिंतनांमध्ये हा विषय आलेला नाही असं म्हणता येणार नाही। तर जो कोणी या चिंतनांच्या द्वारे या ठिकाणापर्यंत म्हणजे या 24व्या श्लोकापर्यंत येईल त्याच्यासाठी हा अभ्यास आहे। म्हणजे इथून मागे 23 श्लोकामध्ये 23 श्लोकांच्या द्वारे जो आपण अभ्यास केला त्या अभ्यासाचा उपयोग नक्कीच आपल्याला या 24व्या श्लोकाच्या अभ्यासासाठी होऊ शकतो। 24व्या श्लोकामध्ये सर्व वृत्ती ह्या दृश्य आहे असं सांगितलेलं आहे। दृश्य कोणाला आहे, त्याला पाहणारा कोण आहे, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचं उत्तर उत्तरार्धामध्ये पहिल्या चरणामध्ये दिलेलं आहे। तत् साक्षित्वेन चेतनम। तर या ठिकाणी तत् या शब्दाने, साक्षी या शब्दाने आणि चैतन्य या शब्दाने, या 3 शब्दांनी जो अभ्यास सांगितलेला आहे तो आपल्याला पाहायचा। त्यातला या सर्व वृत्तींना तत् असं आपण म्हणू शकतो, म्हणजे त्या वृत्तींना। तत् म्हणजे ते, किंवा आता या ठिकाणी त्या म्हणावं लागेल, कारण की त्या वृत्ती, कारण की आधी जो आहे तो अभ्यास कसा आहे, सर्व वृत्ती, आणि त्या सर्व वृत्तींना दृश्य म्हटलेलं आहे। त्या दृश्य असलेल्या वृत्तींना साक्षी म्हणजे पाहणारा कोण आहे याचा विचार आपण उत्तरार्धात करू शकतो। तर या शब्दाने त्या वृत्तींना पाहणारा कसा, तर साक्षीत्वेनं, म्हणजे साक्षी रूपाने, कारण की पाहणारा हा खरा साक्षी असतो। पाहणारा जो आहे या पाहणाऱ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। पाहणारा जो आहे तो कसा आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे। पाहणारा हा त्या दृश्यापासून भिन्न असला पाहिजे, हा अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण जेव्हा एखादा दृश्य पदार्थांना पाहतो तेव्हा तो दृश्याला पाहणारा कोणीतरी वेगळा असला पाहिजे, असायला पाहिजे, आणि तो जो कोणी वेगळा आहे तो इथे साक्षी या शब्दाने सांगितलेला आहे। पण साक्षीत्वेनं असं म्हटल्यामुळे
तो त्या दृश्यापासून वेगळा आहे हे सिद्ध होतं. कारण की मी पाहतो असं म्हणत असताना आपण तादात्म्य अध्यास करून पाहणारा आणि मी एकच म्हणत असतो. हा भ्रम आहे. हा भ्रम निघणं फार अवघड आहे. काय मी पाहतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पाहणारा मी आहे हा भ्रम आहे. आणि हा इतका दृढ आहे की तो एकदा ऐकल्यानंतर जाऊ शकत नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या एकदा सांगितल्या की लक्षात राहू शकतात, त्या अंमलात येऊ शकतात. पण काही गोष्टी अशा असतात की त्या किती वेळा सांगितलं तरी लक्षात येत नाही. अंमलात आणणं तर फार लांबची गोष्ट. तसं मी पाहतो असं म्हटल्यानंतर मीच पाहतो असं वाटतं. आणि हे इतकं दृढ आहे की आपल्याला कोणी जरी सांगितलं की मी पाहतो हा भ्रम आहे, तर आपण मुळात पहिली गोष्ट मान्यच करू शकत नाही. कारण तुम्ही आता इथे बसून सर्वजण मला पाहतात, त्यामुळे मी पाहतो असं म्हणता, मी ऐकतो असं म्हणता. मग मी पाहतो असं म्हटल्यानंतर मी पाहत नाही असं म्हणणं फार अवघड झालं. कारण असं म्हणणं म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. मी पाहतो म्हणजे मी पाहतो असं आपल्याला इतकं दृढ माहित आहे की ते कोणीच खोडून टाकू शकत नाही, खोडून टाकण्याचा विचारही करू शकत नाही. इतका जबरदस्त पगडा अनंत जन्मांपासून आपल्यावर आहे. त्यामुळे आता तुम्ही पाहतो म्हटले की कर्तेपणा आला, आणि मग कर्तेपणा आला की भोगतेपणा आला. आणि एकदा का भोगतेपणा अंगाला लागलं की मग त्या करण्यात, त्या भोगण्यात चांगलं वाईट, पाप, पुण्य, धर्म, अधर्म हे सगळे पुढे आले. हे सगळं कोणी मानत नसला तरी सुद्धा या करण्यात, या भोगण्यात सुख दुःख आलं हे सगळ्यांना मानच करावं लागतं. एखादा म्हणला मी पाप पुण्य मानत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, पण सुख दुःख मानतोस का नाही? तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहेस, याला काही किंमत नाही. तू ज्या अर्थी सुख आणि दुःख भोगतोस त्या अर्थी तू काहीतरी करतोस. कारण भोगतो म्हणजे आधी कोण असावा लागतो? कर्ता असावा लागतो. कर्त्याशिवाय भोगता येत नाही आणि भोगत्याशिवाय कर्ता असू शकत नाही. म्हणजे भोगत्याला कर्त्याची अपेक्षा आहे आणि कर्ता असेल तर भोगता होणारच आहे. हा परस्पर संबंध आहे. म्हणजे भोगता हा कर्त्यामुळे तयार होतो आणि आपण भोगतो आहोत. काय भोगतो आहोत? सुख आणि दुःख. सुख दुःख भोगणारा कोण? हिंदू, मुस्लिम, मराठी माणूस, इंग्लिश मनुष्य, आफ्रिकन माणूस. सुख दुःख भोगणारा कोण आहे? कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, असं काहीच नाही तिथे. सुख आणि दुःख भोगतो. ज्या अर्थी भोगतो त्या अर्थी आधी काय असावं लागतं? कर्ता असावं लागतं. करतो म्हणजे भोगणार. काय भोगणार? जे केलं ते भोगणार. केले कर्म तेच भोगा आले. दुसरं काही येईल का? जे केलंय तेच भोगायला येणार. फक्त मध्ये वेळ म्हणजे टाइम हा एक फॅक्टर आहे. म्हणजे काय? टाइम ही फक्त काय मधली एक एकक आहे मध्ये. फक्त टाइम, फक्त टाइम हा प्रकार आहे मध्ये. वेळ किती वेळ आहे ते नाही सांगता येत. प्रत्येक करण्याला कधी भोगावं लागेल याला वेळ ठरलेली आहे, पण ती वेळ सांगता येणार नाही. कारण त्याचं गणित जरा अवघड आहे. म्हणून आपण जे काही करतो त्याचं फळ कधी भोगता येईल हे काही सांगता येणार नाही. काहींचं भोगता येईल लवकर, काहींचं भोगता येणार नाही, काहींचं लक्षात पण येणार नाही, काहींचं लक्षात येईल. असो, तर मी पाहतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काय विसरलोय? काय विसरलेलं आहे? आपण साक्षीत्वेनं विसरलेलो आहे. काय विसरलेलो आहे? साक्षीत्वेनं विसरलेलो आहे. म्हणजे हा मीचा पाहण्याचा व्यवहार साक्षी रूपाने हा विसरलो. काय झालंय? मीचा पाहण्याचा व्यवहार कसा आहे? साक्षी रूपाने हे विसरलेलं आहे. आणि जेव्हा साक्षी रूपाने पाहत असतो तेव्हा साक्षी आणि ज्याला पाहतो ते वेगळं असतं. आता आपण या शरीराच्या बाहेरच्या पदार्थांना मी कधी मानत नाही. म्हणजे बाहेरच्या पदार्थांना आपण साक्षी आहे असं आपण एकतर मानू, त्याच्यामध्ये काही एवढी अडचण येणार नाही. पण इथे तसं सांगितलेलं नाही. इथे काय केलेलं आहे? एकदमच स्थूल देह सोडून सूक्ष्म देहामध्ये असलेल्या या वृत्तींवर लक्ष द्यायला सांगितलंय, किंवा त्यांच्याकडे पाहायला सांगितलंय, किंवा त्यांना दृश्य करायला सांगितलंय. नव्हे, त्यांना दृश्य म्हटलेलं आहे. काय केलंय? सूक्ष्म देहामध्ये, अंतःकरणामध्ये असलेल्या वृत्तींना काय म्हटलेलं आहे? दृश्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि ते दृश्य आहे असं म्हटल्यानंतर आपण त्यांना पाहतो किंवा कोणीतरी त्याला पाहतो. म्हणजे पाहणारा पाहिजे. कारण दृश्य म्हटलं की द्रष्टा लागतोच. त्यांना पाहणारा कोणीतरी पाहिजे. तो पाहणारा दुसरा तिसरा कोणी नाही. आपलं शरीर पाहणारा तरी दुसरा कोणीतरी आहे. हे शरीर, स्थूल शरीर पाहणारा तरी
दुसरा कोणीतरी असतो. पण आपले मन पाहणारा कोण आहे? म्हणून एकदमच कुठे सुरुवात केली आहे? एकदमच वृत्तींवर सुरुवात केली, म्हणजे कामादी वृत्तींवरच लक्ष दिलं. स्थूल शरीर दृश्य आहे असं आपण म्हटलं म्हणजे, तर या शरीराला पाहणारा दुसरा तरी कोणीतरी असतो. म्हणजे जसं हे स्थूल शरीर आहे, या स्थूल शरीराला पाहणारा दुसरा कोणीतरी म्हणजे तुम्ही आहात. मी पण पाहतो याला. तर मी पाहतो असं म्हटलं तर एवढं अभ्यासात घेता येणार नाही, कारण की मी पाहतो असं म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा पाहतच आहात की, म्हणून दोघे जण द्रष्टा होतात. याला पाहणारा मी पण द्रष्टा आहे, याला पाहणारा तुम्ही सुद्धा द्रष्टाच आहे, दोघे जण आहेत. पण माझ्या आतमध्ये ज्या अंतःकरणामध्ये ज्या असंख्य वृत्ती आहेत यांना पाहणारा द्रष्टा कोण आहे? तुम्ही नाही आहे, हे नक्की आहे. कारण तुमच्या मनात आता काय चाललंय हे मला माहिती नाही, माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे तुमच्या आतमधल्या असंख्य वृत्तींना पाहणारे कोण आहेत? कोण आहे? साक्षी आहे. तो साक्षी आहे इथे जसं म्हटलंय, पण तो शास्त्रीय भाग झाला. आता पहिल्यांदा जर आपण विचार केला तर त्या तुमच्या आतमध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना पाहणारे कोण आहात? कोण आहेत? तुम्हीच पाहतात, म्हणजे दुसरं कोणी पाहत नाहीये. आपल्या आतमध्ये ज्या असंख्य वृत्ती आहेत, काम, क्रोध, लोभ, या ज्या असंख्य वृत्ती आहेत यांना कोण पाहतं? आपणच पाहतो. मग आपण जे पाहतो ते आपण पाहणारा जो आहे, तो जो आपण आहे, तो जो द्रष्टा आहे, त्याला इथे साक्षी असा शब्द वापरलेला आहे. त्या पाहणाऱ्याला साक्षी असं म्हटलेलं आहे. बरं, त्याला साक्षी असं म्हटलेलं नसून त्याच्या पुढे साक्षीत्वेन असा शब्द आल्यामुळे काय झालंय की त्याला पाहणारा जो आहे तो साक्षी रूपाने आहे, किंवा त्याचं साक्षी त्याचं रूप आहे असं म्हटलं. तो साक्षी रूपाने पाहतोय. कारण जसं आपण हे शरीर पाहतो, पण हे शरीर पाहत असताना सुद्धा मी समजून पाहतो. आपण कदाचित हे फूल आहे, तर हे फूल जेव्हा पाहतो तेव्हा दुसरं म्हणून पाहतो, आपल्यापासून वेगळं समजून पाहतो या फुलाला. पण आपण जेव्हा आपलं शरीर पाहतो, मग आरशामध्ये पाहो किंवा असंच पाहो, तर आपलं शरीर आपण पाहताना दुसरं म्हणून पाहत नाही, आपणच समजून पाहतो. म्हणजे ह्याला आपण साक्षी करू शकत नाहीये, ह्याला साक्षीत्वाने पाहू शकत नाहीये, पाहत नाहीये. म्हणजे आपला जो रोजचा अनुभव त्यामध्ये काय, आपण जेव्हा म्हणतो मी माझा हात पाहिला, आता जेव्हा मी माझा हात पाहतो तेव्हा तो माझा हात मी कसा पाहतो? माझ्या हाताला जेव्हा मी पाहतो तेव्हा कसं पाहतो? मी समजूनच पाहतो. म्हणजे तादात्म्य ठेवून, म्हणजे त्याच्यापासून मी वेगळा आहे हे आपण समजत नाही, त्याला एक रूपाने पाहतो. त्याच प्रकारे जेव्हा आपण वृत्तीकडे पाहतो त्यांची तशी स्थिती आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, प्रेम, दया, करुणा, असंख्य वृत्ती ज्या आहेत, या असंख्य वृत्तींना जर आपण पाहतो का नाही पाहतो? आपल्याला कळतं ना, मला आता काय झालाय, राग आलाय असं आपण म्हणतो आतमध्ये, मला आता दुःख होत आहे, मला आता सुख वाटतंय, माझी आता चिडचिड होते, असं काहीतरी होतं ना आतमध्ये. आणि ह्या आतमध्ये या ज्या असंख्य वृत्ती तयार होतात त्या सगळ्या आपण रोज पाहतो. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत अशा आपण किती वृत्ती पाहतो? असंख्य पाहतो. काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, काही स्वतःच्या भल्यासाठी आहे, काही दुसऱ्यांच्या भल्यासाठी आहेत, काही कोणाच्याच भल्यासाठी नाही आहेत, नुसत्या चालू आहेत. अशा असंख्य वृत्ती आपल्या आतमध्ये येतात जातात, क्षणाक्षणाला असंख्य वृत्ती येतात आणि जातात. आणि या सगळ्या वृत्तींना आपण पाहतो, तर कसे पाहतो? मी समजून पाहतो. कसे पाहतो? जसं तू शरीराला पाहतो तसंच पाहतो, मी समजून. आणि हे किती दृढ आहे, त्याला कोणीच पुसू शकत नाही. म्हणजे माझ्यासारख्या माणसाचा असं बसून सांगण्याचा त्याने काही उपयोग होणार नाही असं मला बऱ्याच वेळा वाटतं. कारण की बाकीचा पगडा इतका मोठा आहे की ह्याचा उपयोग काही नाही. म्हणजे एक बादलीभर गटाराच्या पाण्यामध्ये एक थेंब अत्तर ओतलं तर गटाराचं पाणी सुगंधित झालं असं कोणी समजू नये, अशी परिस्थिती आहे. आपलं 1 तास बोलणं म्हणजे काय, 1 तासाचं चिंतन म्हणजे काय, एक थेंब अत्तर टाकल्यासारखं आहे. त्याच्या पलीकडे काय, त्याने काय सुगंधितपणा निर्माण होणार आहे? काही होणार नाही. त्यामुळे वेळ नाही, क्षणा करा हाच विचार करावा या पार भवसिंधू. त्यामुळे 1 तासाच्या चिंतनाने काय फार मोठं होईल असं म्हणता येत नाही. पुन्हा पुन्हा हा विचार करत राहावा लागेल. आणि तो कुठल्या कृपेने कसा हा विचार आपला दृढ होईल हे सांगता येणार नाही. असो, या सर्व वृत्ती ज्या आहेत या सर्व वृत्तींना आपण पाहतो, पण कसं पाहतो? मी समजून पाहतो. जसं या शरीराला मी पाहतो पण मी असं समजून पाहतो, तसं आपण या वृत्तींना पाहतो पण मी समजून पाहतो. आणि मग एकदा का तसं समजलं की मग त्यांची विल्हेवाट करावीच लागते.
एकदा मी म्हटलं किंवा माझं म्हटलं की त्यांची व्यवस्था कोण करणार? एकदा मी किंवा माझं म्हटलं की त्यांची व्यवस्था करावीच लागते, नाही? कुठल्याही गोष्टीला माझं म्हटलं किंवा मी म्हटलं की त्याची व्यवस्था करावीच लागते, आणि ती करावीच लागते असा आपला गैरसमज. काय का नाही केली तर पाप लागेल, नाही केली तर असं होईल, केली तर तसं होईल. पण जे काही होईल ते सगळं त्या वृत्तीमध्येच होईल. म्हणजे पाप लागलं काय, पुण्य लागलं काय, चांगलं झालं काय, वाईट झालं काय, सुख झालं काय, दुःख झालं, कुठे होणार ते? तर तिथेच येणार. इथे कुठे येणार? फिरून फिरून ते कुठे येणार आहे? जे काही स्थूल शरीराने आपण करणार त्या सगळ्याचा भोग कुठे साठणार आहे? अंतःकरणातच साठणार. तिथूनच तो पुन्हा बाहेर निघणार. जे काही होणार सगळ्याचा, जो काही गोळामेळा होईल, जे काही क्रिया होतील, जे काही होईल, ते सगळ्याचा पुन्हा कुठे साठेल? पुन्हा अंतःकरणात. पुन्हा ते बाहेर येईल, पुन्हा स्थूल शरीरावर येईल, पुन्हा स्थूल शरीराद्वारे पुन्हा भोग होईल, पुन्हा कुठे साठेल? तिथेच साठेल. त्याच्या पलीकडे कुठे साठणार? आणि जिथपर्यंत आपलं वाटतंय तिथपर्यंत चालू ठेवा. हे कुठपर्यंत चालू ठेवता येतं? जिथपर्यंत आपण हे दूर करू शकत नाही. कोणी जगातला किती मोठा शहाणा मनुष्य असू दे किंवा किती वेडा मनुष्य असू, ह्या दोघांनाही हे कुठपर्यंत चालू ठेवायचे? तैसी शुभ अशुभ कर्मे निफजती या प्रकृती धर्मी, तया मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूड, तया परमार्थ हा गुड उकलावाना. त्याला कधी हा परमार्थ उलगडला जाणार नाही, असं होऊ शकणार नाही. कारण की त्याची जी पहिली पायरी आहे समाधीची, तीच चुकलेली आहे. कारण समाधीची सुरुवात सांगतोय आपण समाधीच्या अभ्यासाची काय करतोय? सुरुवात करतोय. ही ज्ञान मार्गाची समाधी आहे. योग मार्गाच्या समाधीचा हिचा काहीही संबंध नाही. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कामध्या चित्तगा दृश्य. पण कशा दृश्य? तत् साक्षीत्वेन आहेत. म्हणजे हे जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत पुढे जाण्याचा प्रश्न येत नाही. हे कळून घ्यायला लागेल. कोणाच्या तरी संबंधाने हे कळून घेतलं पाहिजे. चुकीची समज अनंत जन्म फिरवते. तुम्ही काय करता याला काही किंमत नाही. एखादा सोहळ्यात पूजा करतो, एखादा तीर्थयात्रा करतो, एखादा ध्यानधारणा करतो, एखादा पूजा अर्चा करतो, एखादा शास्त्राचा अभ्यास करतो, काय वाटेल ते करतो, एखादा संसार करतो, एखादा वनात जातो, काहीही करू दे. जगामध्ये ज्याला कोणाला काही करायचं त्याने काही करू दे. काहीही जरी केलं तरी तो भोगता आहे. काही चांगले भोगते आहेत, काही वाईट भोगते आहेत. म्हणजे काही शुभ आणि काही अशुभ, काही पापी, काही पुण्यवान. पुण्यवानांचा एक वर्ग आहे, पापी लोकांचा एक वर्ग आहे. दोघंही भोगणारेच आहेत, दोघंही भोगतेच आहेत. मग ज्या पाप करणाऱ्याला पाप करून करून कंटाळा येतो, कधीतरी एखाद्या जन्मात त्याला असं वाटतं नाही की पाप करणं बंद करायला पाहिजे, आता पुण्य करायला. मग तो पुण्य करतो 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 इतकं पुण्य करतो की स्वर्गाला जातो. आणि स्वर्गाला गेला कुठल्या तरी एका चांगल्या लोकाला की तिथे तो पुण्याचा क्षय होईपर्यंत सुखभोग घेतो. आणि मग पुन्हा क्षय होतो पुण्याचा, पुन्हा खाली येतो. मग पुन्हा क्षय झाल्यामुळे आता पुन्हा त्याच्या पदरात काय? पुन्हा मग त्याला पाप करावं वाटेल का पुण्य करावं वाटेल हे सांगता येत नाही. मग कदाचित पुन्हा त्याला पाप करावं वाटतं. मग पुन्हा पाप करतो 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 पुन्हा पाप करायचा कंटाळा येतो. मग पुन्हा पुण्याच्या पाठीमागे लागतो. मग पुन्हा पुण्य करतो 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 स्वर्गाला जातो. असं हे चक्र त्रिलोकामध्ये हा फिरत राहतो. किती मोठा आहे त्याचा काही थांगपत्ता कोणालाच नाही. याचा शोध घेण्याच्या भानगडीत पडूच नका. किती मोठा आहे, कारण हा किती अचाट आणि अफाट असा वृक्ष आहे, किती मोठा हा पसारा आहे, हे कोणालाही लक्षात येणं शक्य नाही. आणि कोणी त्याच्या नादी लागू नये खरं, पण नादी लागल्याशिवाय जमत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की ह्याच्यातून सुख मिळेल आणि ह्याच्यातून दुःख टळेल. म्हणून ज्याच्यातून सुख मिळेल असं वाटतं ते करत राहतो, ज्याच्यातून दुःख टळेल असं वाटतं त्याच्या पाठीमागे धावतो. आणि या नादात धर्म होतो का अधर्म होतो ते लक्षात येत नाही. या नादात पाप होतंय का पुण्य होतं हे लक्षात येत नाही. आणि या नादामध्ये कधी त्याचं मरण येतं हे त्याला समजत नाही. आणि या नादामध्ये या सगळ्याचे संस्कार त्याच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये कसे छापले जातात हेही त्याला कळत नाही. त्या सगळ्यांना तो मीच समजतो, माझंच समजतो हेही त्याला कळत नाही. असा संसाराचा गाडा आहे, तो चालूच आहे, चालूच राहणार आहे. ज्या लोकांना हे माहीतच नाही त्याच्या संगतीत राहून आपल्याला दुसरं काही कळणार नाही. तुम्ही ज्यांच्या संगतीत राहाल तसं कळणार आहे. मराठी माणसाच्या सोबत राहिलं तर मराठी कळते, गुजराती माणसासोबत राहिलं तर गुजराती कळते, आफ्रिकन माणसासोबत राहिलं तर आफ्रिकन कळते. ज्याच्या संगतीत राहू तसे होत असतं. ज्यांना हा काही विषयच माहीत नाही त्यांच्या संगतीत राहिल्यानं काय होणार आहे?
त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांना जे काही वाटतं ते होणार आहे. पण त्यांचा प्रभाव आपल्यावर आहे, त्यांचा पगडा आपल्यावर आहे. ते जे म्हणतील ते आपल्याला खरं वाटणार आहे. साहजिकच आहे. आपण कुठं राहतो? साधूच्या संगतीत तरणोपाय, साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि जशा प्रकारच्या साधूच्या संगतीत राहू तशा प्रकारचा तरुणोपाय. कारण एखाद्याला स्वर्गाला जाणं हाच जर तरुणोपाय वाटत असेल तर मग त्याला तशा महाराजांचा उपयोग आहे. त्यामुळे कोणाच्या सोबत राहतो त्याप्रमाणे तो त्या त्या गतीला जाणार आहे. असो, समाधीची सुरुवात कुठे होते? स्थूल शरीरावर होत कुठे होते? सूक्ष्म शरीरावर असलेल्या या असंख्य वृत्तीवर होते. या वृत्तींना आपण जे पाहतो, तर या वृत्तींना आपण जे पाहतो ते कसं पाहतो? आपला अनुभव, आपला रोजचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी तादात्म्य पाहून त्यांना पाहत असतो. पाहत नाही असं नाही, आपण त्यांना दृश्य करतो. म्हणून पहिला भाग बरोबर आहे, दृश्य करतो हे बरोबर आहे. आपल्या सर्व वृत्ती आपल्याला काय आहेत? दृश्य आहेत. त्यात काही नवल नाही. म्हणजे मलाच माझी कामना, मलाच माझी भावना, मलाच माझ्या आतमध्ये असलेल्या सुख दुःखाच्या भावना या सर्व काय होतात? दृश्य होतात, गोचर होतात. पण कशा होतात हा मोठा प्रश्न. कशा होतात? माझ्या आहेत किंवा ममच किंवा मी अशा होतात. मी दयाळू, मी कसा आहे? आणि ते मी दयाळू असं एकदा म्हटलं की ते दयाळू पण सिद्ध करण्यासाठी किती झटावं लागतं माहिती ना. कर्णाला असं वाटलं की मी काय उदार आहे, मग त्या उदारपणाच्या नादात त्याला काय काय करावं लागलं माहिती आहे आपल्याला. स्वतःची कवच कुंडल सुद्धा त्यांनी काढून दिली ना, है ना, दिली ना काढून उदारपणाच्या नादात. आणि मेला नंतर मग. तर एखाद्याने जर ठरवलं की मी काय आहे, आपण ठरवून घ्यायचं आपण नालायक माणूस, बघा लगेच सगळं वेगळं होणार. आपण ठरवून घ्यायचं आपण चांगला माणूस आहे, बघा सगळं लगेच वेगळं होणार. एखाद्याने ठरवलं की आपण चांगला माणूस आहे, मग त्याला जगताना तसे प्रयत्न करत राहावं लागतं. आणि एखाद्याने चुकून येऊनच आपल्याला जर डिवचलंच म्हटलं काय नालायक माणूस असतो, तर आपण त्याला पटेपर्यंत त्याला काय करू? त्याला शिकवत राहू. मी कसा चांगला आहे बघ, मी कसा चांगला आहे बघ, आहे की नाही, असं आपण त्याला प्रयत्न करून शिकवत राहू. याच्यामध्ये अनंत जन्म घे. कारण आपल्याला त्याच्यामध्ये रस आहे. कोणी चांगलं म्हणावं, कोणी काहीतरी वाईट म्हणावं, काहीतरी म्हणावं, असा आपला रस आहे त्याच्यामध्ये. श्रीमंत गरीब हे तर फार खालचे, ते तर स्थूल द्यायचे गोष्टी आहेत. एखादा श्रीमंत असतो, गरीब असतो, धनवान असतो, कंगाल असतो, हे तर फार खालच्या गोष्टी. तुम्ही लोक तर त्याच्यात रमलेले आहात. बरेचसे लोक तर त्यांना रात्र त्याच्याशिवाय काही सुचतच नाही. हे कधी सुचायचं? ते कशात रमलेत? प्रॉपर्टी कशी वाढवायची, प्रॉपर्टी कशी सांभाळायची, हे कुठे? हे सूक्ष्म देहात आहे काय? हे सगळ्या ज्या गोतावळ्याच्या चिंता लागल्यात ह्या सूक्ष्म देहात आहेत का? सूक्ष्म देहाच्या गोष्टी आहेत का ते? ह्या सगळा गोतावळा जो आहे याची चिंता सूक्ष्म देहाचा भाग आहे का? हा सगळा तर स्थूल देहाच्याही बाहेर आहे. ठीक आहे, त्याच्यात गुंतून बसतो. आपल्याला आतल्या याची कुठे चिंता आहे? कधीतरी माणूस वैतागला, शांत आला तर मग त्याला वाटतं अरे आपण जरा वाईट माणूस आहे, आपण जरा पापी माणूस आहे, आपण जरा असा माणूस आहे तसं. म्हणजे आतल्या ज्या या वृत्ती आहेत यांना धरून त्याला काहीतरी वाटावं असं क्वचितच होतंय. नाहीतर तो नुसतं पळतच राहतो. स्थूल देहाला धरून नुसतं पळतच राहतोय, नाही का? गाडा जसा सुटला, एकदा सुटला की सुटला तो, आहे ना, मग तो कुठं थांबत नाही. तसा आपला गाडा सुटलेला आहे, तो काही थांबत नाही. थांबायचं काही नामो निशाण नाही, नुसती पळणे आहे. मग कसं कळणार आहे? कसं कळणार? असो, तर आपली अशी आहे परिस्थिती, म्हणजे आपली आत्ताची स्थिती अशी आहे. आता असं काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की हा जो पाहणार आहे, म्हणजे आपण पाहणार म्हणजे कोण? आपण. तो कोण आहे? तो पाहतो. कसा पाहतो? पाहतो. आपण पाहत नाही असं नाही, आपण पाहतो पण साक्षी रूपाने पाहतो. साक्षीत्वेन दृश्य. पण कसं? साक्षीत्वेन दृश्य. कसं दृश्य आहे? साक्षीत्वेन दृश्य. तत् साक्षीत्वेन म्हणजे त्या वृत्तींना आपण साक्षी रूपाने पाहतो. असं करा, असं करता आलं पाहिजे. पाहतो यात काही नवल नाही. पण आपण जर असं म्हणायला लागलो तर अनेक जबाबदारी येणार आहे. तर असं म्हटल्यानंतर काय होणार आहे? आपण त्यांना साक्षी रूपाने पाहतो असं म्हटल्यानंतर आपलंच स्थूल शरीर, आपलंच सूक्ष्म शरीर गप्प बसणार नाही. ते आपल्याला वारंवार दाखवून देईल की आपण काही साक्षी नाही बरं, म्हणजे आपण ह्याच्यापेक्षा वेगळे नाही बरं, आपण त्याच्यापेक्षा वेगळे नाहीये. आपण आणि ते एकच आहोत, हे आपलंच आहे. ठीक आहे. आपण जर या वृत्तींना साक्षी रूपाने पाहू लागलो तर या वृत्ती नंतर या वृत्तींची व्यवस्था करणारी इंद्रिये, या इंद्रियांची व्यवस्था करणारं स्थूल शरीर, या स्थूल शरीराची व्यवस्था करणारा हा बाहेरचा घोतावळा, हे सगळे आपल्या पाठीमागे लागतात.
एकमेकांची व्यवस्था करण्यात सगळे रममाण आहेत. वृत्तीची व्यवस्था कोण करतं? इंद्रिय करतात. इंद्रियांची व्यवस्था कोण करतं? इंद्रियांची व्यवस्था स्थूल शरीर करतात. ते सगळे आले त्याच्यामध्ये, मन वगैरे इतर सगळेच आले. इंद्रिय, प्राण सगळे, या सगळ्यांची व्यवस्था कोण करतं? स्थूल शरीर करतं. आणि या स्थूल शरीराची व्यवस्था कोण करतं? ह्याची व्यवस्था करायला बाकीचा गोतावळा आहे. बायको पाहिजे असेल तर एक स्त्री शरीर, नवरा पाहिजे असेल तर एक पुरुष शरीर, दोघांना राहायचं असेल तर घर, ते कमीत पडत असलं तर 2 पोरं, अजून कमी पडत असलं तर अजून मोठा थाटामाटाचा काहीतरी वाढत जातो संसार, तेवढे कमी तो गोतावळा अजून बाहेरचा. असं हे काही कमी पडतंय का आपल्याला? भरपूर आहे आपल्याकडे. किती वाटेल तेवढं, काहींचं थोडं आहे, काहींचं जास्त आहे. पण हे सगळं कशाची व्यवस्था करण्यासाठी? तर हे सगळे गप्प बसतील का? कारण या सगळ्यांना आपण एकतर अहम मध्ये ठेवलंय किंवा मम मध्ये ठेवलंय. हे एकतर मम आहेत किंवा एकतर अहम आहेत, एकतर माझे आहेत किंवा मीच आहे. मम किंवा अहम या 2 गोष्टीमध्ये सगळं आहे. ममत्व आणि अहंता, अहंता आणि ममता या 2 मध्ये सर्व संसार आहे. तर या वृत्तींना आपण जेव्हा साक्षी रूपाने पाहू लागू, तेव्हा हे सगळे आपल्या अंगावर धावून येणार आहे. कोण येणार धावून? सगळे धावून येणारच. आणि बघणार आपलं किती धैर्य आहे याच्यामध्ये. त्यांना धैर्य पाहण्याची गरज नाही, त्यांना धैर्याशी काही घेणं नाही, ते येणार आडवं. कारण त्यांचं चालत नाही ना, त्यांची व्यवस्था होय ना. कोणाला आपल्याशी घेणे देणं नाही. जो तो आपापली व्यवस्था करण्याचा प्रयत्न. प्रत्येक जण काय करत असतो? तो आपल्यासाठी नसतो, तो फक्त आपली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात त्याचं आणि आपलं जुळलं तर चांगलं आहे. बायको ही फक्त तिचा भोग व्हावा म्हणून आपल्या दारात आली, नवरा सुद्धा त्याचा भोग व्हावा म्हणून आपल्याला घरी घेऊन आला, मुलं बाळा सुद्धा त्यांचा भोग व्हावा, त्यांची उत्पत्ती व्हावी त्यासाठी आपल्या पदरात आली, हे घर सुद्धा त्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे आलं. असं जगात काहीच नाही की जे आपल्यासाठी आहे. ते त्यांच्या भोगासाठी ते तिथे आहेत. आणि आपल्या सोबत असले तरी सुद्धा ते आपल्यासाठी नसून त्यांच्या भोगासाठी. आणि त्यांच्या भोगाच्या सिद्धीमध्ये आपले सुद्धा भोगाची सिद्धी होते. आणि म्हणून आपल्याला वाटतं हे आपलंच आहे. काय होतंय? गडबड कुठे होते? आणि जिथपर्यंत असं वाटतं तिथपर्यंत संसार चालू राहतो. कुठपर्यंत वाटतं हे? जिथपर्यंत वाटतं, जिथपर्यंत वाटेल तिथपर्यंत संसार चालू आहे. कारण आपण ह्याच्यातल्या एखाद्याला जरी म्हटलं की तुमच्या भोगाने तुम्ही आलाय, तर ते म्हणलं मग तुमचं काही नाही, काय माझं काही नाहीये म्हटलं तर मग ते सिद्ध करून देतील. काही होते माझं काहीच नाही असं म्हणायची धैर्य अंगात येणं फार अवघड आहे. पण माझं नाहीच आहे काही, याला म्हणावं माझं काही नाहीये. हे शरीर जे मिळालं, या शरीराने ह्याच्या भोगासाठी याने माझा स्वीकार केलाय का माझ्या भोगासाठी याचा मी स्वीकार केलाय? कायसाठी? कशासाठी काय झालेलं आहे? हे शरीर कशासाठी मिळालं आपल्याला? आपला भोग पूर्ण व्हावा म्हणून शरीर मिळालं का? शरीराचा भोग पूर्ण व्हावा म्हणून आपण आलो इकडं? काय झालंय? इतकं वेळ सांगतो, काय कळतंय का बघूया? नाहीतर मी बडबड करत राहायचो, मी आपलं धुंदीत राहायचो. माझा लागायचा स्वर दुसरा आणि तुमचा स्वर तिसरा. मी गायचो काळी 4 मध्ये, तुम्ही पांढरी 2 मध्ये तबला वाजवायचे. प्रश्न तरी लक्षात आला का? शरीर म्हणजे एक उदाहरण घेतलं. शरीर नाही तर बायको म्हणा, जरा जास्त टोचतं सारखंच, बायको म्हणावरा बायको असं नाव काढलं तर टोचतं म्हणून मी शरीर म्हटलं. वाक्य कुठल्याही जगातला पदार्थ घेऊ शकतो, जर बायकोच घेऊया नाही तर. नाही का नाही? काय होतं तो? आता हा बायको नावाचा जो पदार्थ आहे हा आलाच कसा आपल्याकडं? आला ना, तो जो आला त्याच्या भोगासाठी आला का आपल्या भोगासाठी आला? कशासाठी आला? असं म्हणून बघा. फक्त जे काही उत्तर द्यायचं ते घरी जाऊन म्हणा. पुढच्या शुक्रवारी तुम्ही काही इकडे येणार नाही. पुढच्या शुक्रवार काही तर आहे ना, अख्खा आयुष्य महाराजाचं तोंड नाही बघू शकत आता. अशी परिस्थिती, काहींची परिस्थिती अशी झाली की ते म्हणतात हे वेदांत किंवा हा परमार्थ गेला खड्ड्यात, त्यापेक्षा आपलं देवाला उदबत्ती वावळा. देवाला म्हणजे फोटोला, देवाला ओवाळता येत बरं उदबत्ती. देवाला उदबत्ती ओवाळण्यासाठी फार मोठा अधिकार लागतो. पण हा फोटोला उदबत्ती ओवाळतो, निरंजन ओवाळतो. देवाला कुठला ओळखतो तो? ते फोटोला ओळखतो. काल तो दगड खिरपडात होता, आता तो इकडे मूर्तिकाराने त्याला मूर्ती बनवली, तो निर्जीव आहे. असो, जाऊ दे. उत्तर आपलं काय आहे? कोणासाठी? काही उत्तर द्या, गंमतच आहे. उत्तर शोधणं म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? गणित सोडायचं. गणित एक परमार्थ आहे, नुसतं गणित आहे. चुकीचे समज काढत जाणे याचं नाव परमार्थ. संसार म्हणजे चुकीचे समज वाढवत जाणे. चुकीचे समज जिथे वाढवले जातात त्याला संसार असं म्हणतात, आणि चुकीचे समज जिथे काढले जातात त्याला परमार्थ असं म्हणतात. मग ज्या ठिकाणी जाऊन आपले चुकीचे समज वाढतात तो परमार्थ आहे का? समज बदलण्यामध्ये
ही समज अशी होती तशी झाली, एवढंच करण्यामध्ये परमार्थ नाही. तर कोणासाठी कोण आहे? तिचा भोग होता म्हणून ती आली. कोणाचा भोग होता? आपला आणि तिचा काहीही संबंध नाहीये असं कोणाला म्हणायचं? हे एवढ्यांना म्हणायचं, सगळ्यांना रांगेत. त्यातलं एकाला जरी म्हणता आलं तरी धन्य झालो आपण. धन्य धन्य ते मायबाप असं म्हणावं लागेल. आपण एकाला जरी म्हणू शकलो, कोणाला? एकाला जरी म्हणू शकलो तर कुठला आलाय समाधीचा अभ्यास? तुझ्या भोगासाठी तू आली, तुझ्या भोगासाठी तू राहिलीस, तुझ्या भोगासाठी तुला जायचे तर जा, एवढी डेअरिंग पाहिजे. म्हणू नका, नाहीतर विनाकारण त्रास होईल. हे आतल्यात म्हणायचे. हे कुठं म्हणायचं? हे आतल्यात म्हणायचं. तुम्ही फक्त गंमत म्हणून सगळे भोग बंद करून बघा काय होतंय. बघा, गंमत करा फक्त. नाही 1 वर्षाच्या तुमचा आता 55 जरी वर्ष झालं असलं तरी डिवोर्स झाला म्हणजे ताटातूट झाली तर बोला, गंमत करा फक्त. आता असं समजू नका की आता काहीच डोक्यावर राहिली नाही केस, तर आता काय होणार नाही. काय नाही होणार, तरी तेच होणार. तफावत. कारण प्रत्येक पदार्थ, मी तुम्हाला साक्षीच्या पुढे असणारा प्रत्येक पदार्थ हा त्याच्या भोगासाठी तयार झालेला आहे. ही भिंत सुद्धा निर्जीव दिसते, पण तिचा स्वतःचा भोग आहे इथं उभं राहण्याचा, म्हणून ती उभं इथं. माझ्यासाठी ती आलेली नाही, तिचा भोग आहे इथं उभं आहे. मग ती सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव पदार्थ का सजीव पदार्थ असा इथे प्रश्न नाही. सजीव निर्जीव सगळे चराचर पदार्थ हे त्याच्या भोगासाठी त्याच्या ठिकाणी जातात. आणि ज्याचा जिथे भोग असतो तो तिथे जातोच, ज्याचा जिथे भोग असतो तिथे तो येतोच. आणि आपण सगळं आपल्या डोक्यावर घेतो. काय म्हणतो आपण? माझं आहे. कोणाचं आहे? माझं आहे. मग ते पण म्हणतात माझं आहे. दोघांचं जुळतं, मग चालतंय सगळं बरोबर. आपण माझं म्हटलं, त्यांनी माझं म्हटलं, मग एकमेकांची व्यवस्था करणे, बस संपला. अनंत जन्म हा खेळ सुरू आहे. कुठपासून कुठपर्यंत? बायको हा एक फक्त उदाहरण आहे. बायको म्हणजे फार काही मोठा पदार्थ नाही. बायको हा एकदम क्षुल्लक क्षुद्र पदार्थ, एवढीचा पदार्थ. बायको हा एवढ्या सगळ्या पदार्थातला एक अत्यंत बिंदू मात्र पदार्थ आहे. काय माझा बायकोवर काही रोष नाही, तो एक बिंदू मात्र पदार्थ आहे. पण एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. तर या वृत्तीच्या पुढे असलेले सगळे व्यवस्थेसाठी आहेत. कोणाच्या? त्यांच्या व्यवस्थेसाठी आहेत. नव्हे ही वृत्ती वगैरे ह्या सगळ्यात ह्या त्यांची सुद्धा व्यवस्था काय व्हायची आहे. कारण त्यांच्या व्यवस्थेसाठी इंद्रियांच्या व्यवस्थेसाठी स्थूल शरीराच्या व्यवस्थेसाठी हा सगळा प्रपंच. या प्रपंचाच्या व्यवस्थेसाठी स्थूल शरीराच्या व्यवस्थेसाठी इंद्रियाच्या व्यवस्थेसाठी हे सगळी वृत्ती. असा हा सगळा परस्परांचा खेळ आहे, परस्पर. आता आपण ह्या खेळात किती दिवस राहायचं हा आपला विषय, यांच्यामध्ये किती काळ राहायचं हा आपला विषय. हा खेळ गमतीशीर आहे, हा खेळ मनोरंजनात्मक आहे. याच्यामध्ये 3 गुणांचा हा सर्व पसारा आहे. चांगलं वाईट या 2 रूपाने 3 गुण प्रकट होतात. 3 गुण जे आहेत हे पाप आणि पुण्य अशा 2 रूपाने प्रकट होतात. 3 गुण हेच धर्म आणि अधर्म रूपाने प्रकट होतात. 3 गुण हेच सुख आणि दुःख रूपाने प्रकट होतात. आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी हा सगळा अनंत कोट ब्रह्मांडाचा पसारा आहे. अनंत कोट ब्रह्मांडाचा पसारा सगळं सुरू आहे ते फक्त यांचा व्यवस्थेसाठी. आता ज्याला जिथपर्यंत वाटतं त्यांनी करावं, ज्याला जिथपर्यंत वाटतं त्यांनी करावं. त्याला काय, ह्याच्यातून बाहेर पडावं असं वाटणं आश्चर्यकारक आहे. कोणालाही वाटणार नाही, कोणाला वाटत नाही. तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्हाला वाटेल असं अजिबात नाही. ऐकणं हे सुद्धा एक तुमची सात्विक करमणूक आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. ह्याच्यातून बाहेर पडणं हा वेगळा विषय आहे. पण जेव्हा केव्हा एखाद्याला वाटतं खरंच, कारण हे कसं आहे, हे अशा साधूंच्या संगतीत राहिल्याशिवाय ही वृत्ती तयार नाही होऊ शकत, आपण होऊ शकत नाही. कारण तुम्हाला जे कोणी भेटतील त्यांची काय स्थिती आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही संसारातील माणसांच्या सोबत राहिले तर ते संसाराप्रमाणे तुम्हाला वागायला होते. तुम्ही परमार्थामध्ये सुद्धा कर्ममार्ग, योग मार्ग, उपासना मार्ग अशा विविध मार्गांच्या लोकांसोबत राहिले की ते तुम्हाला त्याप्रमाणे शिकवतील. असं करा, तसं करा, याने हे होतं, त्याने होतं. पण हे सगळं जे काही म्हणजे संसार असो का परमार्थ असो, या दोन्ही ठिकाणी फक्त 2च भाग आहे, पाप का पुण्य, धर्म का अधर्म, सुख किंवा दुःख, चांगलं किंवा वाईट, बस. याच्या पलीकडे काही नाही. आणि हे सगळं जे आहे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दया, प्रेम, करुणा या सगळ्यात येतं. आणि ह्या सगळ्या वृत्तींना आपण काय आहोत? पाहतो. या सगळ्या वृत्तींचे आपण द्रष्टा आहोत. पण कसे आहोत? साक्षी रूपाने आहोत. साक्षी रूपाने आहोत असं वाटत नाही. मम वाटतं, अहम वाटतं, हा भ्रम आहे. म्हणून तुम्हाला सांगते वेगळे निघा. काय व्हा? तुम्हाला सांगते वेगळे निघा,
वेगळे निघून संसार बघा, याच्यातून वेगळे निघा. याच्यातून वेगळे निघायची तयारी पाहिजे, कारण वेगळं निघणं फार अवघड असतं. नुसती दोन जावांची भांडणं होतात. दोन जावा कधी कधी एकदमच एकमेकीच्या वेण्या पण धरतात. प्रत्यक्ष नाही धरलं तरी शीतयुद्ध, कधी कधी उष्ण युद्ध, मग त्याचा परिणाम चटका त्याचा नवऱ्यांना बसतो. पण तरी सुद्धा वेगळं निघा म्हटलं निघतील काय, फार असं तुटल 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 असं वाटतं, पण पुन्हा जुळून राहतंय. असं फार टोकाला पोचतंय. विषय कसा पोचतो, आता वाटतं संपलंच सगळं, आता वाटतंय सगळा खेळ खलास, आता वेगळं झालं. असं होता होता कोणीतरी मध्ये येतं, जाऊ द्या ना, कशाला वाद करताय, कशाला गोंधळ घालता, कशाला वेगळं व्हायचं, आहे की नाही. तसं आहे हे, जसं संसारामध्ये असतं त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा आपण जर ह्यांच्यापासून वेगळं निघायचं ठरवलं, साक्षी रूपाने त्यांच्याकडे पाहायचं ठरवलं, तर हे सगळ्यापैकी कोणीतरी येतं आणि आपल्याला सांगतं कशाला वेगळं निघताय, बरं आहे ना, जरा पुण्य केलं बघ कसं वाटतं, पुण्य केलं, कधी कधी पाप केल्यावर बघ कसं वाटतं. आणि पुन्हा त्यात म्हणजे आपण त्याच्यापासून वेगळं निघायचं जरी ठरवलं तरी सुद्धा काही पुण्यात्मक गोष्टी असतात ते आपल्याला ओढून घेतात आणि आपल्याला असं वाटतं की हे करावं. मग पुण्यात्मक आपण काहीतरी करतो, पुण्य म्हणजे किंवा चांगलं काहीतरी, किंवा कधीतरी वाईट काहीतरी करतो. मग कधीतरी वाईट कधीतरी चांगलं, मग या वाईट करण्याच्या नादात तिकडे गुंतून राहतो. मग कधीतरी पुन्हा चांगलं करण्याच्या नादात तिकडे गुंतून राहतो. चांगलं वाईट पुन्हा तिथेच, पुन्हा कुठे आला, पुन्हा त्या खेळातच आला. म्हणजे त्याच्यापासून बाहेर पडण्याचा विचार येत नाही. मग एखाद्या महाराजांनी सांगितलं की त्यांच्याकडे पाहतो ना, मी पाहतो, पण कसं पाहतो, मी म्हणून पाहतो किंवा मम म्हणून पाहतो, साक्षी म्हणून पाहत नाही. आणि इथे सांगितलंय काय म्हणून पाहता आलं पाहिजे, तेव्हा आपल्याला समाधीची पहिली पायरी सुरू झाली म्हणता येईल. समाधीची सुरुवात आहे ही. काय, हा श्लोक म्हणजे समाधीची सुरुवात आहे. समाधीचे 3 भाग आहेत, प्रमुख 2 भाग आहेत, सविकल्प आणि निर्विकल्प. सविकल्प समाधीचा हा पहिला भाग आहे. सविकल्प समाधीमध्ये 2 भाग आहेत. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग शब्दानुविद आहे, हा दृश्यानुविद भाग आपण पाहतो आहोत. आणि निर्विकल्प समाधी. तर या समाधीची जी सुरुवात आहे, निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पाया मजबूत आहे. त्याचा पाया धड त्याची इमारत धड, त्याचा पाया डळमळीत त्याची इमारत ढासळणार, त्याची इमारत राहू शकत. म्हणून निर्विकल्प समाधी ही काही घाई करण्याचा विषय नाही. निर्विकल्प समाधी नंतरचा विषय. योगाची निर्विकल्प समाधी आणि आपली निर्विकल्प समाधी एक नव्हे. योगाला डोळे मिटून असं असं करून काहीतरी करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो, त्याला अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागतात. आपल्याला साधना नाही असं गैरसमज करून घेऊ नये. कारण काही लोकांना गैरसमज, योगाला खूप साधना करावं लागतं, आपल्याला काहीच नाही, चला सहज समाधी. नाही, नाव सहज समाधी जरी काही ठिकाणी दिलेलं असलं तरी ती सहज नाही की केळी वगैरे खात असा बेडवर पडून राहिला आणि समाधीत गेला समाधी, असं काही नाही. बरं, काही लोकांचा गैरसमज होतो, अहो महाराज आमच्या असली समाधी सांगतात ना, काही करायचं नाही, यम नाही, नियम नाही, आसन नाही, प्राणायाम नाही, प्रत्याहार नाही, ध्यान नाही, धारणा नाही, डायरेक्टच समाधी. डायरेक्ट कशी समाधी लागेल, सहज समाधी, असं महाराजांनी हात ठेवला गेला समाधीत. असलं काही होत नसतं. बरं, आपला तो मार्ग नव्हे. आपल्याला पण काय आहे साधना, पण आपली साधना वेगळी. आपली साधना जी आहे त्याचं प्रमुख साधन काय, आपल्याकडे प्रमुख साधन आहे श्रवण. काय, श्रवण करा. श्रवण कसं करता येतं, 2 पद्धतीने करतात. श्रवण करण्यासाठी जसं मी आता काहीतरी सांगतोय आणि तुम्ही ऐकताय, हा श्रवणाचा एक प्रकार आहे. आपण जे वाचन करतो ते सुद्धा श्रवणच आहे खरं. जेव्हा वाचतो तेव्हा काय होत असतं, आपण वाचतो तेव्हा मनातल्या मनात वाचतो आणि आपण आपल्याला सांगतो, म्हणजे आपणच आपलं ऐकतो. पुस्तक आपल्याशी काय करतं, बोलतं. म्हणजे पुस्तक आपल्याला सांगतं आणि आपण ते ऐकतो. पण म्हणून अभ्यास करणं म्हणजे वाचन करणं हा सुद्धा काय आहे, श्रवणाचाच एक भाग आहे. पण त्याला एकदम अशा श्रवणात कोणी धरत नाही, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो. म्हणून प्रत्येक वेळेस महाराजांनी काहीतरी सांगावं असा आग्रह धरू नका किंवा असा हट्ट करू नका. काय करा, स्वतः जरा उघडा, स्वतः जरा ग्रंथ उघडा, ग्रंथांचा अभ्यास करा. ज्यांचे डोळे शाबूत आहे त्यांनी, ज्यांचे डोळे आता गेले त्यांना कान जरी साबूत असले तर मग ऐका कोणाच तरी, कोणाला तरी वाचायला सांगा, है ना, असं करता येईल. तर श्रवण हा आपला प्रमुख विधी आहे. श्रवणाच्या द्वारेच आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता येईल. पुढे मनन निध्यासन हा जो प्रकार आहे तो आपल्याला या श्रवणातूनच साध्य करता येऊ शकतो. ज्ञान मार्गामध्ये ही अंतरंग साधना आहे. अंतरंग साधनेचा आपण अस्वीकार कधीही करत नाही. आपण साधना करत नाही असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. साधना आपल्याला करणेच आहे, साधनेशिवाय पर्याय नाही. परंतु जी साधना इतर
मार्गामध्ये केली जाते ती साधना आपण करत. आणि आपण याचा अर्थ दुसऱ्यांच्या साधनांचा तिरस्कार करतो किंवा द्वेष करतो असा अजिबात भाग नाही. परंतु आपल्या साध्यासाठी आपल्याला आपल्या साधनांचा स्वीकार करायला पाहिजे. आपल्या साध्यासाठी दुसऱ्यांच्या साधनांचा स्वीकार करून आपलं साध्य गाठता येणार नाही. म्हणून साधना कुठली करावी? सगळ्या जगाने जी साधना सुरू केली ती आपण करायची गरज नाही. आपली जी साधना आहे तीच साधना करा आणि त्यावर पुन्हा पुन्हा ठाम राहा, तरच आपल्याला इथपर्यंत पोहोचता येईल. तर विषय आपला काय आहे? साक्षी आहोत आपण. कोण आहोत? आपण या वृत्तींना पाहावं, पण मम रहित अहम रहित. अवघड आहे साधना, पण मम रहित अहम रहित. साधूच्या संगतीने हे आपमत होतं. काही गोष्टी कशा आहेत, ह्या प्रयत्न करून साध्य नाही होत. त्याला काय करावं लागतं? साधूच्या संगतीने आपमत होतं. त्याला काही करावं नाही लागत, सहज होतं ते. कसं होतं ते? सहज होतं. त्याला काही कष्ट नाही करावं लागत. गावामध्ये खेड्यामध्ये जे मूल जन्माला येतं त्याला ॲक्युपंक्चरची चप्पल घ्यावी लागत नाही. ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरची चप्पल गावाकडे जन्माला आलेल्या मुलाला घ्यावी लागत नाही. का बरं? ते आपमतच होतं. ही कोणाला घ्यावी लागते? ज्याच्या घरात मार्बल आहे, फरशी मार्बल आहे, आणि खाली उतरलं की एसी गाडी आहे, आणि शाळेत गेला तर तिथे सुद्धा मार्बलच आहे. म्हणजे आयुष्यात त्याचा कधी संबंध मातीशी येत नाही त्याच्या पायांचा. अशाला काय करावं लागतं? प्रयत्नपूर्वक ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर करून घ्यावं लागतं. पण जो जन्मालाच खेड्यात आला त्याला काही गरज आहे का? काही गरज. अख्खं रान मोकळं आहे त्याला, नाही का? हे जसं आहे त्याप्रमाणे म्हणजे ती सहज होतं. तर काही गोष्टी कशा असतात? सहज असतात, सहज होऊन जातात. आपमतच ती त्याची साधना होऊन जाते. तसं साधू संतांच्या संगतीत राहिल्याने ती काही साधना काय होतात? आपमत होतात. त्याला काही करावं नाही लागत, आपमत होतात ते. संघ, सत्संग त्यासाठी जास्त महत्वाचा काम आणलेला आहे, कारण त्या संगतीमध्ये ते आपमत होत असतं. दिसत नाही काही गोष्टी, होतात त्या, होत जातात आपमत होतात. पण मी तुम्हाला आधीच म्हणालो की आपला बाकीचा प्रभाव इतका प्रचंड आहे आणि आपण त्याच्यापासून दूर जाण्याची इच्छा नसलेली असल्यामुळे आणि ती इच्छा आपली निर्माण होत नसल्यामुळे थोडासा दुर्दैवाचा भाग आहे. नसेल होत तर मग त्याला मागच्या साधनांकडे, बहिरंग साधनांकडे यावं लागेल. मोक्षेच्छा, शमदम षट संपत्ती, विवेक, वैराग्य या बहिरंग साधनांचा अवलंब करायला पाहिजे. या साधनांचा अवलंब करा. विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्षेच्छा या 4 साधनांचा उपयोग करा आणि या 5व्या साधनावर या. श्रवणातून फार मोठं काम होईल आणि शेवटपर्यंत पोहोचता येईल. असो, तर आपल्याला या ठिकाणी या सर्व वृत्तींना साक्षी करणे आहे नव्हे, आपण या वृत्तींना साक्षी आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, नंतर अनुभवात घ्या. कारण कोणी सांगितलं तर आपण त्याच्या पुढे अनुभवाचा विषय करतो. हे कसं आहे याचा सूक्ष्म विचार करणं गरजेचं आहे. कारण हे ऐकणं ठीक आहे, पण असं कसं होऊ शकतं? असं होऊच कसं शकतं की माझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये, मी त्याला फक्त साक्षी आहे, मी त्याला पाहतोय, आणि माझं त्याचं तादात्म्य का नाहीये? जे मम वाटतं ते मम का नाहीये? जे अहम वाटतं ते अहम का नाहीये? हा अभ्यास आहे. आणि तो जर अभ्यास केला तर त्याच्यावर दृढ राहता येत. पण तो अभ्यास नाही झाला तर त्याच्यावर दृढ राहता येत नाही. अहम का नाही, मम का नाही, हे जर कळलं, हे तर त्याने विचारपूर्वक विचारांच्या द्वारे त्यांनी जर कळून घेतलं तर नंतर हे सगळे त्याला त्रास देऊ शकत नाही. आणि मुळातच या वृत्ती ज्या आहेत या वृत्तींवर पुढचा सगळा खेळ अवलंबून असल्यामुळे या वृत्तींवरच त्याने जर आघात केला, ही वृत्तीच जर त्याने छाटली तर त्याच्या पुढचा जो प्रपंच आहे तो छाटला होता, आपमत. म्हणून ह्या पुढच्या प्रपंचाचा अभ्यास इथे सुरू केलेला नाही, त्याची गरज नाहीये. कारण की या वृत्तीपासून पुढे इंद्रियांची उत्पत्ती आहे. वृत्तीच्या व्यवस्थेसाठी इंद्रिय तयार होतात, इंद्रियाच्या व्यवस्थेसाठी पुढचा सगळा प्रपंच तयार होतो, म्हणजे स्थूल शरीर, आणि मग सगळं हे बाहेरचा जो काही हा प्रपंच आहे हा सगळा या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी होतो. म्हणजे पाप वृत्तीसाठी तसे पदार्थ, तसं सगळं इंद्रिय, तसं शरीर तयार होतं. पुण्य हा जो शब्द आहे, म्हणजे पुण्य ही जी वृत्ती आहे, त्या पुण्य वृत्तीसाठी तशी इंद्रिय, तसं शरीर, तसे लोक, तसा हा सगळा प्रपंच तयार होतो, फक्त त्याच्या व्यवस्थेसाठी. आणि आपण त्याच्यावरच लक्ष देऊन त्यालाच काय करतोय? जे माझं नाही, जे माझंच नाही, ज्याचा माझा काही संबंध नाही, मी त्याला फक्त पाहतोय साक्षी रूपाने, त्याच्या व्यवस्थेचा आणि माझा काही संबंध येईल का? आणि मग त्याची व्यवस्था एखादा करताना दिसला तर मग त्याची काय संगती लावावी हा मोठा प्रश्नच आहे. संन्यासी महाराजांच्या कडेवर जर एखादं पोरग दिसलं
आणि संन्यासी महाराज ते चांगले प्रेमळ दयाळू असल्यामुळे त्यांनी त्याला का रे बाळ्या कसा आहेस, मस्त आहेस का, छान आहेस का, किती गोड आहेस असं म्हणलं, चल तुला मी हे देतो, खाऊ देतो असं म्हणलं. आणि जर बाकीच्या लोकांनी पाहिलं आणि म्हटलं अरे बघा संन्यासीचं पोरग आहे, तर चालेल का? तो फक्त गमतीने तुला बाळ्या म्हणतोय. तो काही त्याचा बाळ्या नव्हे, नाही का? तो दिसतो त्याचा बाळ्या, नाही का? तो संन्यासी त्या पोराची सगळी व्यवस्था करताना दिसतोय, पण त्या व्यवस्थेचा आणि त्या पोराचा आणि त्या संन्यासाचा काहीही संबंध नाही. त्याप्रमाणे जर आपण साक्षीत्व या अवस्थेला जर येऊ शकलो तर या पोराचा, या बाळ्याचा आपला काहीही संबंध नसेल, पण जग म्हणेल तर याच बाळ्या दिसतोय. पण तो संन्यासी जसा पूर्णपणे स्थिर आणि शांत असतो, त्याला माहित असतं की हा बाळ्या आपला नाही. मग कोणी म्हणो किंवा न म्हणो त्याने काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे या सर्व वृत्तींचा माझा काही संबंध नाही. या सगळ्यांना मी फक्त साक्षी रूपाने पाहतो. आणि कसा पाहतो? त्यांच्यापासून वेगळा आहे. मी कसा आहे? त्यांच्यापासून वेगळा आहे. त्या सर्व प्रपंचाचा, त्या संसाराचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि म्हणून त्यांच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या सगळ्यांचा माझा काही संबंध नाही. ज्यांचा जसा स्वभाव असेल ते त्यांचं बघून घेत, माझा त्याचा काही संबंध नाही. मी त्यांना फक्त साक्षी. म्हणून साक्षीत्वाचा बोध येणं फार गरजेचं. कसला बोध येणं गरजेचं आहे? साक्षीत्वाचा बोध. म्हणजे पाहणं कसं, हा मोठा प्रश्न आहे. पाहतो पण कसं पाहतो? तर पाहण्याच्या 3 पद्धती आहेत. कशा आहेत पाहण्याच्या? किती पद्धती झाल्या? 3 झाल्या. एक मम, एक अहम आणि एक साक्षी. म्हणजे मम म्हणून पाहता येतं, अहम म्हणून पाहता येतं आणि साक्षी म्हणून पाहता येतं. तुम्ही कसं पाहायचं हा कोणाचा प्रश्न आहे? हा तुमचा प्रश्न आहे. मम म्हणले की वेगळ्या प्रकारे सगळा खेळ होईल, अहम म्हणले की वेगळ्या प्रकारे खेळ होईल आणि साक्षी म्हणले की वेगळ्या प्रकारे खेळ होईल. खेळ होणारच आहे. पण साधू संत जे असतात ते साक्षी रूपाने असतात. ते कसे असतात? किंवा जो साक्षी रूपाने पाहू शकतो तो साधू होतो. म्हणजे इथेच त्याची सिद्धी होते का? इथेच तो साधू होतो काय? तर म्हणता येईल नाही झाला साधू तरी त्याची तो स्टार्ट झाली म्हणता येईल, सुरुवात आहे. कारण मी साक्षी आहे असं म्हटल्यानंतर हा साक्षी जो आहे तो कसा आहे असा पुढे प्रश्न आहे. बरं ठीक आहे, साक्षी आहे म्हणजे कारण एकदा का मम आणि अहम तुटलं, मम गेलं आणि अहम गेलं की मग जो काही उरतो तो काय आहे हे कळणं गरजेचं असतं. कारण जिथपर्यंत मम म्हणत होता किंवा जिथपर्यंत अहम म्हणत होता तिथपर्यंत काय होतं? ज्याला मम म्हणतो की ज्याला अहम म्हणतो त्याचे सगळे लक्षणं तो स्वतःचे समजतो, त्यामुळे तिथपर्यंत प्रश्न नव्हता काही. पण जेव्हा मम आणि अहम तोडतो, मम आणि अहम सुटतं, तेव्हा जो उरतो पाहणारा, तो साक्षी, तो कसा आहे हा प्रश्न येतो. कसा आहे म्हणजे? कारण पाहणारा जेव्हा ममत्वाने पाहत असतो तेव्हा ज्याच्यात ममत्व असतो त्याप्रमाणे तो राहतो. कसा असतो तो? पाहणारा म्हणजे जो कोणी पाहतोय तो ज्याच्याशी ममत्व ठेवतो त्याप्रमाणे तो राहतो. म्हणजे समजा मुलाबाळांवर त्याचं ममत्व असेल तर मुलं बाळ जर सुखी तर हा पण, मुलं बाळ जर दुःखी तर हा पण दुःखी. हे कसं होत असतं? पैशामध्ये जर रस असला तर पैसा भरपूर मिळाला तर हा सुखी आणि पैसा नाही मिळाला तर हा दुःखी, कारण त्याला त्या पैशामध्ये ममत्व वाटतंय. त्यामुळे तो ममत्व कशाशी ठेवतो त्याप्रमाणे त्याचं सगळं पुढचं अवस्था ठरते. ती त्याची अवस्था नसते, ती त्यांची अवस्था असते. कोणाची? ज्याच्याशी ममत्व ठेवले त्यांच्या अवस्थेला तो स्वतःची मांडतो, कारण त्याचं ममत्व आहे तिथे म्हणून. त्याचप्रमाणे अहंता ज्याच्यात निर्माण होते त्या अहंतेमध्ये काय होतं? ज्याच्यावर अहंता असते, ज्याच्यावर तो अहम असतो, त्याची जी अवस्था असेल ती तो स्वतःची मानतो. जसं स्थूल शरीर, याला तो अहम समजला, याला त्याने अहम समजलं की याचे जे काही आहे, मग हे जर्जर झालं की आपल्याला वाटतं मीच जर्जर झालो. शरीर म्हातारं झालं की आपल्याला काय वाटतंय? मीच म्हातारा झालो. मग तो ज्याच्यावर ममत्व ठेवतो त्याप्रमाणे, तो ज्याच्यावर तो अहम ठेवतो त्याप्रमाणे. बुद्धीवर जर ममत्व ठेवलं, बुद्धीवर जर अहंता ठेवली, अहम, तर तो बुद्धी जर त्याची तल्लक झाली त्याला वाटतं मी शहाणा झालो. आणि बुद्धी जर जरा कमजोर झाली त्याला वाटतं अरे मला काही कळेना, मी बुद्धू आहे, मी बुद्धिमान आहे किंवा मी बुद्धू आहे असं कधी वाटतं? त्या बुद्धीला तो अहम या वर्गात टाकतो म्हणून. आणि याच्यात धन्यता वाटते, म्हणजे याच्यामध्येच मजा वाटते खरं. म्हणून मम किंवा अहम ज्याच्यावर असेल त्याचे लक्षण तो काय करतो? तशा प्रकारे स्वीकारतो. म्हणजे संसर्ग म्हणून स्वीकारतो किंवा तादात्म्य म्हणून स्वीकारतो. मम असेल तर संसर्ग म्हणून स्वीकारतो आणि अहम असेल तर तादात्म्य म्हणून स्वीकारतो. आणि मग प्रश्नच येत नाही की स्वीकारणारा जो आहे, मम स्वीकारणारा किंवा अहम स्वीकारणारा जो आहे तो, म्हणजे तादात्म्य किंवा संसर्ग स्वीकारणारा,
तो कसा हा प्रश्न येतच नाही. का? कारण त्याने ज्याचा स्वीकार केला त्याचे सगळे सगळे लक्षण त्याला स्वतःचे मांडलेले असतात ना. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही की मी कसा. आणि हे जेव्हा सोडतो, हे दोन्ही जर सोडलं तर यांना पाहणारा मी वेगळाच आहे, यांना पाहणारा मी वेगळा आहे, त्याला साक्षी असं म्हणतोय. तर बघ हा साक्षी कसा आहे, मग ह्याला काय आहे का नाही स्वतःच. प्रत्येकाला स्वतःची लक्षणं आहेत ना. मग ह्या साक्षीला काही लक्षण आहे का नाही, साक्षीचं लक्षण काय, साक्षीचं स्वरूप काय, असा प्रश्न केव्हा येईल, तेव्हा येईल. तो येईल का नाही तेव्हा येईल तो, कारण त्याचं लक्षण माहित नाही ना आता. कधी येतील, तेव्हा येतील. केव्हा येतील, जेव्हा हे दोन सोड. हे दोन सोडा, काय अहमता आणि ममता, ममता आणि अहंता सोडली कुठपर्यंत, कुठपासून कुठपर्यंत, तिथून खालची सगळे अहंता ममता सोडली की मग तो साक्षीवर येतो. आणि साक्षी आले की मग तो कसा आहे, तर साक्षीत्वेन चेतनम. तो कसा आहे, तो चेतन आहे. चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे. चैतन्य हे त्याचं काय स्वरूप आहे, त्या साक्षीचं. तो चेतन आहे. पण तो चेतन आहे, तो चैतन्य रूप आहे, हे आपल्यासाठी आता नाहीच आहे. तो विषय नाही सध्या, तो सध्या बाजूलाच आहे. इथे फक्त त्यांनी सांगितलंय तो सध्या बाजूला आहे. पण हे तो चैतन्य रूप आहे, हे कधी येणार आहे, तो साक्षी. कोण, साक्षी चैतन्य रूप आहे. पण साक्षी केव्हा होईल, साक्षी चैतन्य आहे म्हणजे साक्षी चैतन्य आहे नंतर, पण आधी तो साक्षी केव्हा होईल, तो म्हणजे आपण. साक्षी केव्हा होईल, जेव्हा मम आणि अहम या दोन वर्गाला आपण काय करू, जसं जसं संपू तस तसं आपण साक्षी साक्षी होत जाऊ. आणि जस जसं आपण साक्षी होऊ तस तसं हे साक्षी रूपत्व आपलं वाढत गेलं की मग आपल्याला प्रश्न पडेल की अरे हा साक्षी आहे कसा, म्हणजे कसा आहे तो, तो चैतन्य रूप आहे. हा प्रवास आहे. म्हणून पहिलं चरण जे आहे ते काय, हा एक प्रवास आहे. असा प्रवास आपल्याला करणे आहे. हा प्रवास करण्यामध्ये रस ठेवा, नको त्या उद्योगात जास्त पडू नका. हे सगळं जर तुम्हाला आधी माहीत असेल तर तुम्हाला वाटेल ते करा, त्यांनी काही फरक पडत नाही. पण हे काही माहीत नसेल तर मात्र विनाकारण वेळ वाया घालू नका. मृत्यू हा नित्य समीप आहे. मृत्यू हा सदैव आपल्या दारावर येऊन बसलेला आहे, फक्त आपल्याला माहीत नाही कधी आहे. त्यामुळे हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. काय करावं लागेल, हाच फक्त अनुताप घ्यावा लागेल आपल्याला की घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. सावध व्हा, वेड्यासारखं वागू नका. नुसतं विनाकारण इकडे तिकडे धावाधाव करू नका. भरपूर कमवलेलं आहे तुम्ही, आता काही कमवायची गरज नाही. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल तर माझ्यासारख्या माणसाच्या नादी लागू नका. आणि लागलेच आहात तर आता लाज गाज यावं लागतंय, त्यालाही काही करू शकत नाही. काहींची परिस्थिती तशी झाली आहे. तर असं काही नाही, आपापलं जायचं, काही नसतं ते. काही लोक म्हणतात अरे का नाही येते, का नाही येते, महाराजांनी काहीतरी गडबड केली, महाराजांनी काहीतरी बोलले वाटतं. काय म्हणायचं ते म्हणत लोक, त्याने काय होतं, ठीक आहे, त्याचं काही चिंता नाही करायची. फिरून या जरा. 14 फोनांचं प्रपंच. काही लोकांना फिरायला फार आवडतं, फिरून ये ना. काय भरपूर मोठं आहे पाहिलं. मी तर म्हणतो काश्मीरच फक्त का पाहावं, सिंगापूरच फक्त का पाहावं, USA, अमेरिका, हे सगळं ब्रिटन वगैरे एवढंच कशाला पाहायचं. आपल्याला भरपूर फिरता येईल. 14 भुवन फिरायला आपल्याला चान्स आहे. फक्त स्वर्गच का पाहावं, नरक सुद्धा पाहता येतो. नरक काय वाईट थोडीच नाही का. सगळी ठिकाणी पाहायला काय हरकत आहे. मस्त 14 भुवनांचा प्रपंच फिरून यायचा, काय नाही. फक्त काय आहे, पृथ्वीच्या बाहेर जायचं की शरीराला सोडावं लागतं, एवढाच प्रॉब्लेम. पृथ्वीच्या बाहेर जायचं तर काय करावं लागतं, शरीर सोडलं किंवा पृथ्वीच्या बाहेर सहज जाता येतं. आणि प्रयत्नपूर्वक किंवा जास्त फोर्सने जायचं असेल तर मग यानात बसून जायला. पण यानात बसून गेलेला परत येईल का नाही, तर यान परत आलं तर येईल. पण हे यान सोडलं एकदा की ह्याच्या आतमधल्या यानाला धरून गेला की कुठं गेला तो कोणाला तपास लागत नाही. एकदा का हे सुटलं की जो वेग मिळणार आहे आपल्याला, वेग, जसं ते रॉकेट सोडतात ना तेव्हा ते खाली त्याला बांधलेलं असतं, ते बांधलेलं सगळं सुटतं आधी बाजूला, ते बाजूला करतात सगळं. आणि मग ती इंधन जे आहे त्याने ते पेटवलं की ते एकदा सुटला की तो जातो, है ना. ते बांधलेलं सगळं सोडतं. तसं यांनी जरा बांधलेलं आहे, हे बांधलेलं सुटलं की मग आपलं यान सुसाट चंद्रलोक, इंद्रलोक, सूर्यलोक, हा मार्ग तो मार्ग, असं 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 कुठं 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 जाईल. जेवढी इंधन असेल तेवढं जाईल. यान कुठे जातं, पृथ्वीच्या भोवती फिरणार का मंगळाच्या भोवती फिरणार का चंद्राच्या भोवती फिरणार, हे कशावर अवलंबून आहे, इंधन किती तुमचं. एकदा यान सुटल्यानंतर ते कोणाच्या भोवती फिरणार का मध्येच कोलॅप्स होणार, हे इंधनावर अवलंबून असतं. मग काहींचं इंधन चंद्रलोकापर्यंत जातं, काहींचं इंधन
स्वर्ग लोकावर जाते, काहींचं इंधन सूर्यलोक, काहींचं इंधन पितृलोकापर्यंत पोहोचवतं, आणि काहींचं इंधन त्याला स्फोट करून नरक लोकाला पोहोचवते. इंधनच नाही त्याच्याकडं, मग वर कसं जाईल? रॉकेटचं इंधन जर मध्येच कोलॅप झालं तर रॉकेट आता उलट जाईल ना. तर काहींचं असं होतंय, काय होतंय, नरक लोकांचं उलट होऊन नरक लोकांना काही जे यानं पोहोचतात. तर बघूया कधी सुटतंय, फिरून घ्या. भरपूर फिरण्यासारखं आहे, भरपूर पाहण्यासारखं आहे, पाहायला काय हरकत आहे. गंमत आहे, जग म्हणजे सुंदर आहे जग, ते पूर्ण पाहून घ्या. काय कवळता येईल तेवढं कवळून घ्या कवेत, जेवढं सापडतं तेवढं. पण ह्या हातात जे मावतं ते ते इथंच राहणार. दुसरीकडचं जर घ्यायचं असेल तर दुसरं शरीर घ्यावं लागलं. ज्याचे जसे हात त्याला तसंच हातात घेतात. कोणाला काय मिळेल, जसं शरीर आहे तसंच मिळेल. प्रपंच हा गमतीशीर आहे, संसार हा गमतीशीर आहे. काही लोक चांगल्या भागात आहे, काही लोक वाईट भागात आहे. चांगले वाईटांना वाईट म्हणतात, वाईट चांगल्यांना वाईट म्हणतात, आणि हा खेळ चालूच राहतो. तुम्ही कुठे राहायचा हा तुमचा प्रश्न आहे. नक्कीच तुम्हाला साक्षी होण्याची ओढ लागोत, कारण साक्षी होणं हा जरा अवघड भाग असतो. कसं सांग, एक नवीन गाडी विकत घेतली आणि 4 पुरुष त्या गाडीमध्ये बसले. नवीन गाडी. आता 4ही पुरुषांपैकी कोणाला वाटतं ती गाडी मी चालवावी आणि कोणाला वाटतं आम्ही फक्त पाहावी? सांग. 4हींना वाटतं की मी चालवावी, पाहावी असं कोणालाच वाटत. कोणाला वाटतं? 4हींना वाटतं आम्ही काय करावं, एकदा तरी आम्ही चालवावी. म्हणजे पाहायची हौस साक्षी, बाकीच्यांनी चालवा मी फक्त पाहतो असं कितींना वाटणार आहे? कोणालाच वाटत. जगातल्या सगळ्या पदार्थांनी सगळ्याच विषयी हाच नाही. आम्ही पाहतो का नाही, साक्षी होण्याची इच्छा नाही आहे. साक्षी होण्याची इच्छा नाही. महाराजांनी कुदळ घेतली आणि काहीतरी खोदायला लागले तर बाजूला सगळे असलेले काय म्हणतात, थांबा आम्ही करतो. मग महाराज कोण असतो? महाराज म्हणजे काहीच करत नाही, त्याला म्हणतात महाराज. तो फक्त पाहतो. महाराज कोणाला म्हणतात? काहीच करत नाही, त्याला म्हणायचं महाराज. ऑब्झर्वर येतो, काय फक्त पाहणारा आहे. आणि पाहण्याची हौस कोणाला आहे? आपल्याला करायची हौस आहे. म्हणजे ही जाणार का आपली? म्हणून सगळ्यामध्ये कशातच काहीच करायची इच्छा नाही, काही करायची इच्छा नाही, असं जेव्हा होतं काहीच नाही, मग करतोय ते. संन्याशाची पोरं कशी असतात? संन्याशाला पोरं आहेत कशी असतात? संन्याशीच तो. संन्याशाच्या पोरासारखा हा संसार सांभाळता आला तर साधू झाला. हा एवढा संसार, हा म्हणजे केवढा? त्या वृत्तीपासून तर पुढचा सगळा संसार संन्याशाच्या पोरासारखा सांभाळता आला तर काम झालं. पण त्यासाठी आधी कसं जायचं, कसा प्रवास करायचा ही माहिती पाहिजे. त्यासाठी लीनता पाहिजे, ऐकून घेण्याची तयारी पाहिजे, आणि नुसतं ऐकण्याची तयारी नाही पाहिजे, तसं करण्याची तयारी पाहिजे. नाही तर ऐकायचं आणि पुढे काही करायचं नाही, ऐकायचं नाही, वाटेल ते करायचं. त्यांच्यासाठी हा मार्ग, हा नव्हे कुठलाच मार्ग जगात नसतो. जे ऐकतात फक्त त्यांच्यासाठी हा विषय नाही. जे ऐकतात आणि त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा मार्ग नक्कीच आहे. आपणा सर्वांनाच अशी साक्षी होण्याची हौस निर्माण हो, आपल्या सर्वांनाच साक्षी होण्याची इच्छा हो, अशी त्या परमदयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. सुखिया